हॅलो. हा धनाजी भोईर का? हा. ते काजल रवी भोईर यांना ओळखताय? काजल रवींद्र भोईर. हा. काजल रवींद्र भोईर. तुम्ही लग्न नाही काय लावून दिलेलं? हा 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 हा. आठवलं का? हा हा. काय विषय दादा त्यांचा? हा बोला ना सर. हा? काय विषय आहे बोललो त्यांचं असं? त्यांनी काल त्यांचा विषय म्हणजे असा आहे. हॅलो. त्यांचा विषय म्हणजे असा आहे का ती पोरगी आहे ना, हा. आपल्या गणपती नंतर 2-3 वेळा इकडे आली होती. कोणाकडं? रवीकडे. आता बर. म्हणजे आमच्याकडे. हा हा. त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला, त्याला विचारला रवीला, तर ठीक आहे चालेल. त्यांचं लग्न आम्ही लावलं. त्या पोरीने थोडासा आम्हाला खोटा सांगितला. ते बोलते माझी घरची मंडळी येणार आहे. तर त्यांच्या घरच्या मंडळीचा आमचा काही संपर्क झालाच नाही, म्हणजे तिने करूनच दिला नाही. बर. येताना ती एकटी झाली. एकटी झाली तर मग आता सगळं आम्ही संत बसवला होता ना, तात्यानं वगैरे आणले ते मंदिरावर सगळे 5-50 लोक होती आमची. बर. केल्यानंतर परत मी 10-15 दिवस व्यवस्थित राहिली. तिची एक जावे म्हणजे त्याचा मोठा भाऊ आहे ना, तो म्हणजे अटक आहे. एक मॅटर मध्ये फसला होता. 2-3 वर्ष होऊन गेले त्याला. ती पोरगी एक आणि रवी आणि त्याचा वडील 3 माणसं घरात होती त्यांच्या. एक आली चौथी. 15-20 दिवस व्यवस्थित राहिली ती. त्याच्यानंतर मग ती काय यांना जेवायला द्यायची नाही. ती बोलते हे सगळं माझा नवऱ्याचं आहे असं. मग त्यानं परत मी तिकडे पाठवली. 4-5 दिवस तिकडे राहा सासूरवाडीला. तिकडे राहिले जवळजवळ 10-15 दिवस ती. त्यांना एका ठिकाणी काम बघितलं फार्म हाऊसवर. तिथे पण ते 10-15 दिवस काढले आणि तिथून पण ते तिथे काहीतरी केला प्रॉब्लेम. परत मग ती तिच्या घरी गेली. हा इकडे आला 1 दिवस थांबला. तिथून कुठं निघून गेलाय. तो आता मध्ये काही 7-8 दिवसापूर्वी घरी आला होता. त्याच्यानंतर काही मला पण भेटला नाही. त्यांना बोललो होतो मी तिच्या वडिलांना, तुम्ही इथे या, आपण बसून चर्चा करू, त्याच्यावर काहीतरी विषय घेऊ ना. आता मी धंद्यावाला माणूस आहे, माझ्या मागे पण गडबड आहे नावाची करायला. तुम्ही काय काम करताय? माझे दुकान आहे सर, टेलरिंग विथ कपडाचे. अच्छा. मुरबाड मध्येच का? हा, इथे गावात. चालेल. त्यांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का? हा बोला ना सर. काजल आणि त्यांची आई होती काल कॉलवरती. ते बोलतात की नवरा तर दारू पितोय तर. हो, तिथं सत्य गोष्ट आहे. हा ऐकून घ्या ना. दारू पितोय, तो हानमार नाही करत, पण सासरा हानमार करतोय. वरून सर्व गाववाले मला हानमार करतात दगडफेक करून, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, गाववाल्यांचा काही संबंध नाही. घर आहे त्यांचं, ते बाहेरच घर आहे. 2च घर आहेत बाहेर. बरोबर. पण हिचं कसं आहे माहिती का, ही कुठली गोष्ट समजून घेत नाही. असं आता आपण करताना गोष्ट तर केली की नाही. तू आता म्हणशील का तो दारू पितो, त्याच्या अगोदर पण तुला कळायला पाहिजे ना, हा पोरगा दारू पितो, याचे लग्न कसं करणार मी. ताईंचं म्हणणं असं आहे की भाऊ नंद आणि सासू सासरे म्हणजे हानमार करतात मला, असं कोणी बघत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या बोलल्या की भाऊ तर तिचा म्हणजे त्या मुलीचा जो दीर आहे ना, तो तर काय आधार वाटलं जेलमध्येच आहे. त्याला जवळ 3.5-4 वर्ष झाली. त्याची घरवाली आहे, ती पण आमच्या मामाची मुलगी आहे गावातली. ती एकदम गरीब मुली. तिचं लग्न झालं मे मध्ये आणि जून मध्ये मॅटर मध्ये अटकला तो. 4 जण अटकले होते आमचे भाऊ. त्याच्यात 3 जण काढले आम्ही आणि हा राहिलाय असं. तो पण टेन्शन आमच्या बघा. आणि आमचा विषय कसा होता, चला आता हा पोरगा दारू पितो, याला मुलगी मिळेल नाही मिळेल, आले करून घेऊ ना असं. चला करताना आपण काही वाईट नाही केलं, चांगलंच केलं. पण आता यांना जर कळत नाही ती गोष्ट, तर तुम्ही आम्ही तरी त्याला काय करणार साहेब. हा ना. तर त्या काल खूप रडत होत्या की मला मदत करा. आता आपलं काम आहे, आपल्याकडून जेवढं सहकार्य मदत होईल तेवढी मदत करणं. तुम्ही ऐकलंच असेल आमच्या ग्रुपचं नाव नाही का? हो ऐकलं ना. त्यामुळे दादांसोबत बोलतो काय विषय ते. मी काय बोलतो दादा, हॅलो. बोला ना. काय विषय आहे ना, त्यांच्या घरच्यांना पण सांगून ते बोलते की 6-7 महिने झाले मला न्यायला सुद्धा नवरा आला नाही, असे बोलतो. नाही बरोबर नाही, ही गोष्ट सत्य आहे ना. तर मी काय बोलतो, आता या दिवाळीच्या पिरियड मध्ये ना, ती तिकडेच होती. कुठे? त्यांच्याकडे, म्हणजे तिच्याकडे, तिच्या वडिलांच्याकडे होती दोघा पण. म्हणजे त्यांचं ते गाव आहे ना करचोंडा म्हणून काहीतरी. त्या फांगुळशी गाव आहे त्यांचा. तिथेच होती ती. तर तो एक दिवशी इथं आल्यानंतर दुकानात आला माझ्या. दुकानात आल्यानंतर थोडा बसला आणि कुठं निघून गेला, तर खूप ड्रिंक करून आला.
ड्रिंक करून आला तर मग त्याच्या काकाने मला सांगितलं, बोलतो असं असं विषय झालाय, तू ये. तर मी ते डॉक्टर आहेत आपल्या बाजूला, त्यांना मी सांगितलं, बोलतो डॉक्टर असं विषय झाला. म्हणजे आम्हाला संशय आला का याने काहीतरी पॉईझन वगैरे घेतलंय काय आले. तर मग त्याला दवाखान्यात उचलून आम्ही आणलाय, तर डॉक्टर काही हात लावत नाही. तुम्ही त्याला पुढे घेऊन जा मुरबाडला घेऊन. तर मी डॉक्टरना बोललो, म्हटलं मला तरी चालेल पण याला तुम्ही सलाईन तर लावा, बघू तर घरी प्रयत्न करून आपण. इथं एवढी रात्र झाली कुठे घेऊन जायचा. ते 3 सलाईन त्याला लावलं, तो जरा व्यवस्थित त्याला. हीच बाई 8:30ला बस येते आमच्याकडे मुरबाडवरनं, बर 8:35ला. त्या बसला ही निघून आली आणि त्याला बोलते नाही मला तुला लगेच न्यायचे. म्हटलं तुला लगेच न्यायचे, ते तो आजारी, त्याला निघत आम्ही दवाखान्यात आणलाय. तू पाय त्याच्या घरी नको थांबू, आपल्या दुकानात थांब, किंवा आजूबाजूला आपल्या घर आहे तिथं तुम्ही थांबा, सकाळी निघून जा ना. ती म्हणते नाही मला आता थांबायचंच नाही, याला घेऊनच जायचे. तर म्हटलं घेऊन तू जा, पण आता घेऊन गेल्यानंतर परत तू आम्हाला याचा चोपडा काय दाखवायला घेऊन येऊ नको. आमचा पोरगा मेला असं आम्ही समजतो. त्या दिवसापासून तोही इकडे नाही. आणि ती आता मध्ये काही 4-5 दिवसापूर्वी इथं आली. तुम्ही जे बोलता ना मारहाण करतात, ते घराच्या बाजूला एक म्हणजे माळ आहे, तिथंच रात्रभर तिने काढली. मग सकाळी उठून गेली. म्हणजे जे आहे ते खरं आहे. म्हणजे करताना मग कसं माणूस करताना चांगलं करतो, वाईट तरी करत नाही. पण आता त्यांनाच जर ही गोष्ट कळत नाही दोघांना, तर काय करणार त्याला. आणि ती माणसं पण घरची आहेत ना त्यांची, तिचे वडील आई, ही म्हणजे आपल्यासारखी समजदार माणसं त्याचा. बरोबर ठीक आहे. वडील तिला बघत नाही, पण आई काल बोलली माझ्यासोबत की भाऊ असं असे विषय आहे. तेच बोललो, पण आता दादांसोबत बोलावं लागेल. आता त्यांनी लग्न लावलं, त्यांना सर्व माहिती असेल हकीकत, नाही का. नाही लग्नाचा विषय नाही, म्हणजे झाला त्यांचा आधी त्या ठरला होता ना. तर ते काका आहेत म्हणजे ते आले इथे किती वाजता, जवळजवळ 1-1:15 वाजता दुपारी आले माझ्या दुकानात. असंच आपल्या करायचं म्हटलं, किती वाजता करायचं. तो बोलतो आत्ता आपल्याला 5-5:30 वाजता करायचे. तर आमचे भाऊजी आहेत उंबरपाडावाले, सोमनाथ गुढे म्हणून, ते चांगल्या प्रकारे कार्यकर्ते आहेत ते पवार साहेबांचे. बरोबर. त्यांना मी फोन केला, ते म्हणतो ठीक आहे चालेल, असेल तर चांगली गोष्ट आहे ना, करूया. मग ते सगळं त्यांनीच केला. तिकडनंच किनवलीवरून ते भटजी आणले, हारतुरे वगैरे, नंतर ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्या तिकडनं ते आणल्या. इथं 5-50 लोक आम्ही जमा केले आणि ते कार्यक्रम आम्ही उरकून घेतला. हा ना, तुम्ही काय चांगलंच केलं, पण त्यांना समजायला पाहिजे. त्यामध्ये काय करतो माहिती का तो रवींद्र, ते बोलते की भाऊ रात्र झाली मला हाणमार करायचा आणि रात्रभर बाहेर ठेवायचं, हे चुकीचं आहे ना. हो ना, बरोबर आहे ना. आणि शेवटी कसं स्त्री आहे ते, असं आहे ना, पुरुषाचा आणि स्त्रीचा फरक आहे ना. मला समजायला पाहिजे. जर सासू सासऱ्यांचं काय जर पटत नसेल नाही का, सासू सुनेचं जरी, पण नवऱ्यांनी असं नाही करायला पाहिजे. बोलतो रात्रभर बाहेर ठेवायचं, मग मी कुणाच्या आधारावरती राहणार. खूप रडत होत्या त्या. आणि त्यांना पण मी सांगितलं ना, तुम्हाला आता एकत्र राहायचं नाही इथे ना, आपल्याकडे जागा उपलब्ध आहे. किंवा गावामध्ये कसं एखाद्या माणसाचं घर खाली असतंय, त्यांचं लाईट बिल काय असेल, घरपट्टी वगैरे, ते भरा तुम्ही आणि तिथे तुम्ही राहा. आणि त्यांची राहण्याची व्यवस्था आहे ना एकदम चांगल्या पद्धतीत आहे. म्हणजे त्यांनी थोडाफार जरी भाजीपाला लावला ना, तरी त्यांचा दोघांचाही उदरनिर्वाह होऊ शकतो, अशा पद्धतीचं आहे. त्यांची जी घराच्या बाजूला बोरिंग आहे, तिथेच त्यांची शेती आहे 2-2.5 एकर. चालेल. तुम्ही पण त्यांच्या घरच्यांना जरा समजवण्याचा प्रयत्न करा, नाही का. आता त्यांच्या घरी म्हणजे कोण, त्याचे वडील आहेत ते, बस. बाकीचा त्याच्या घरी दुसरा कोणी नाही आहे. आणि तो तर इथं नाहीच आहे. त्याच्याकडे ना मोबाईल, न त्याचा आता न पता. पूर्ण त्याने विकून खाले, पैंजण विकून खाले. बोलतो गळ्यातलं मोबाईल होतं ते सर्व वरतं विकून. हो, ही गोष्ट सत्य असेल ना. असा विषय आहे. मग सांगा बरं, आता तुम्ही आम्ही चांगलं करतो, पण यांना समजायला पाहिजे ना. हो ना. चालेल, बघा तुमच्याकडून पण. नाही आमच्याकडून म्हणजे असं आहे बघा, आता आपण करताना तर जी गोष्ट केली, त्याच्या अगोदर जी गोष्ट घडली ना, ती आपल्याला काही कल्पना त्याची नव्हती. तो विषय आहे ना. आपण चांगले कामं करतोय, पण यांना समजायला पाहिजे ना. आता तुमचं झालं, लव्ह मॅरेज झालं, तुम्ही नीट राहिलं पाहिजे ना. असं. चालेल, काय हरकत नाही. मी कालपासून तुम्हाला कॉल ट्राय करतो, पण तुम्ही काहीतरी एक्सपायर कोण झाले तिकडे गेले. बरोबर. आमच्या समोरच आमचे काका आहेत ना, ते एक्सपायर झाले ना. आणि तो दुसरा एक नंबर दिलाय त्या ताईने, मुकुंद भोईर म्हणून, तो कॉलच उचलत नाही. तो मुकुंद भोईर म्हणून तुम्हाला नंबर दिलाय ना, तो तिची जी जाव आहे ना, रवीची वहिनी, त्यांचा नंबर आहे तो. चालेल, काय हरकत नाही दादा. ओके, ठीक आहे, थँक्यू.